ठिकाणी लाडसंगी गटाच्या आणि पंचायत समितीगण चौका आणि पंचायत समितीगण लाडसंगी या होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या शिवसेना पक्ष कार्यालयाचं या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। ते पैठण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय उमरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। या प्रसंगी योगायोग असं की दुधात साखर पडली असं आपण जे म्हणतोय त्याप्रमाणे आमचे जुने सहकारी सन्माननीय माजी सभापती काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ शेजूळ यांचा त्यांच्या सर्व कार्यकर्त्याचा आज या ठिकाणी प्रवेश झाला। त्यांचंही पक्षामध्ये आल्याबद्दल त्याचंही मनपूर्वक स्वागत करतो। त्यांनाही आश्वस्त करतो की निश्चितपणानं शिवसेनेमध्ये आपल्याला न्याय मिळेल या आशानं आम्ही या पक्षात आलो आणि म्हणून या भागातील लाडसंगी गटातील संभाजीनगर तालुक्यातील आम्ही दोघंही प्रमुख पक्षाचे पदाधिकारी बऱ्याच दिवस राहिलो, परंतु हे काम करताना काही ठराविक दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक डावललं। आमचं मतदारसंघामध्ये काम असताना म्हणून आमचे एक विचार झाला की कोणीतरी आपण दोघांपैकी हे निवडणूक लढलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी मला मनोज भाऊंनी पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आणि हा मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पार्टी जर बोलायचं ठरलं तर जुनी जी कार्यकर्ते होती ते संपवण्याचा घाट या आता तत्कालीन काही नेत्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघातील सगळ्याच कार्यकर्त्याचा प्रचंड रोष आहे। काँग्रेस असेल, भाजप असेल आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी तो पर्याय म्हणून या ठिकाणी शिवसेना म्हणून पुढे येत आहे आणि म्हणून मी प्रथम शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय संदीपानजी भुमरे साहेब, सन्माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, सन्माननीय अब्दुलजी सत्तार साहेब आणि सन्माननीय विलास बापू भुमरे साहेब यांचा आम्ही मनपूर्वक ऋणी आहोत। त्यांचंही स्वागत करतोय आणि की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला शिवसेना हे निशाणी दिलं, शिवसेनेमध्ये प्रवेश दिला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं या मतदारसंघातील महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत। शेतकऱ्याचा एक बांधण रस्त्याचा विषय आहे, पिण्याच्या पाण्याचे मुख्य काही प्रश्न प्रलंबित आहेत, तसेच या भागातील लाडक्या बहिणी ज्या योजना लागू झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काहीचे पगारी बंद झाल्या, त्यांचं अनुदान बंद झालं। आम्ही निवडून आल्यानंतर ते अनुदान ज्यांचं बंद झालं महिलांचं ते चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। तसेच या भागातील रब्बी पिका सीझनमध्ये लाईनीचा प्रॉब्लेम नेहमी सतत येत असतो, तर या भागामध्ये नवीन एक सबस्टेशन मध्यस्थी आपलं चौका गाणामध्ये असेल, लाडसंगी गाणामध्ये असेल एक सबस्टेशन 33 kV त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि निश्चितपणाने ते आम्ही पालकमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊन या भागातील शेतकऱ्याला लाईट कशी व्यवस्थित मिळेल, त्यांचं नुकसान होणार नाही, ती एक आम्ही प्रश्न मार्गी लावू। असे वेगवेगळे प्रश्न अनेक आहेत। तसेच अंतर्गत रस्ते, अनेक गावामध्ये अंतर्गत रस्ते, लाडसंगी हे मुख्य गाव आहे, बाजारपेठेतील गाव आहे, व्यापाऱ्याचं एक मोठं गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा पायाभूत सुविधाचं त्या ठिकाणी अभाव आहे। त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम लाडसंगी परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये करू आणि या भागातील जनता निश्चितपणानं आम्हाला जिल्हा परिषदमध्ये पाठविल आणि या जनतेचं अहोरात्र आम्ही सेवा करण्याची संधी जनता आम्हाला देईल, अशा प्रकारचं वातावरण या भागामध्ये आहे आणि म्हणूनच आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। आपण पाहिलं असेल बाजार समितीमध्ये मी बागडे नानाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि ते सगळं जनतेला माहीत आहे आणि म्हणून आम्हाला काही लोकमंडळीनं जाणीवपूर्वक टार्गेट करून या ठिकाणी उमेदवारी नाकारली, परंतु आम्ही जनतेच्या दरबारात आहोत आणि जनता आमच्या पाठीशी आहे। मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण आम्हाला 5 तारखेला धनुष्यबाण निशाणीचं बटन दाबून, मी राधाकिशन पठाडे, मी जिल्हा परिषद उमेदवार आहेत, या गणातील उमेदवार अर्चनाताई बोंगाने आहेत आणि लाडसंगी गणातील उमेदवार पूजाताई घोडके आहेत, आम्हाला तिघांनाही या ठिकाणून आपण याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पाठवावं ही विनंती करतो आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्वांनी या सगळ्या संघर्षाच्या लढाईत साथ दिल्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आज लाडसंगी पंचायत समिती गटाच्या व चौका पंचायत समिती गणाच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पैठणचे आमदार भुमरे साहेब या त्यांच्या हस्ते आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं।
या कार्यालयाचं उद्घाटन होत असताना ह्या गटाचे शिवसेनेचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राधाकिशन बापू पठाडे, तसे घोडकेताई, बोंगाणेताई यात प्रमुख 3 उमेदवार आहेत. विशेष करून आपल्याला सांगू इच्छितो की या गटामध्ये काम करत असताना मी पण तिकीट मागितलं होतं, परंतु पक्षानं तिकीट डावललं. त्यामुळं आम्ही आता राधाभाऊ पण आम्ही जुने मित्र पण आहोत. त्यामुळं असा आम्ही एक निर्णय घेतला की आता बाबा आपण शिवसेनेसोबत जाऊ. तसं राधाबाबूवर पण तालुकाध्यक्ष असताना मी पण तालुकाध्यक्ष, ते पण तालुकाध्यक्ष, दोन्ही तालुकाध्यक्षांची तिकीट सध्याच्या विद्यमान दोन पक्ष प्रमुख भाजप आणि काँग्रेस यांनी दोघांचे तिकीट कट केले आणि जो लोकात आहे कायम कंटिन्यू त्यांच्यावर तो प्रमुख त्यांनी अन्याय केला. पण आमचं असं ठरलं की दोघांपैकी एकाला कोणीतरी राहायचं आणि त्यात पुढं जायचं. त्यामुळं राधाबापूंना जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कारण येणारा काळ हा आपलाच आहे बापू. त्यामुळं कोण कुठे समजा दोन प्रमुख पक्षाची परिस्थिती आज काय आहे, एकदम वाईट परिस्थिती ह्या गटात आहे. कार्यकर्ते शिल्लक राहते अशी परिस्थिती आहे. त्यामुळं बापू विजय आपला नक्कीच आहे. त्यामुळं धनुष्यबाणावर जे जिल्हा परिषदला बापू, बोंगाणेताई व तिकडे घोडकेताई असे 3 उमेदवार आहे. हे तिन्ही उमेदवार बहुसंख्य लीड घेऊन विजय 100% होणार, यात काही शंका नाही. एवढं बोलताना थांबतो. जय हिंद. तुमच्यासोबत किती काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत चौका, कनपुरा, सताळा, दोनखेडा, खामखेडा, लिंगदरी, आडगाव सराक, अंजनगाव, तसे डोनवाडा, नायगव्हाण, हातमाळी असे सगळ्या गावाचे प्रमुख कार्यकर्ते आमच्यासोबत आज प्रवेश त्यांनी केलेला आहे. 2 दिवसात पुन्हा लाडसंगीला सन्माननीय खासदार माजी पालकमंत्री डोंगरे साहेब यांचा पण तिथं कार्यक्रम आहे. राहिले उरले सुरले कार्यकर्ते आम्ही तिथं त्यांचा प्रवेश करून घेणार, यात काही शंका नाही. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही असला का शंकर आणि तिकीट दुसऱ्याला द्यायचं. पण बापू, तुम्ही दोन्ही बापू मला भेटले. अवघ्या 2 वाजता अपक्ष म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरायला गेलो. डोक्यात निवडणूक नव्हती. भारतीय जनता पार्टीनं तिकीट नाकारलं. त्या ठिकाणी निवडणूक संपली मी असं जाहीर करणार होतो. परंतु दोन्ही बापूचा या ठिकाणी एका नेत्याचं मी नाव घेणार नाही, पण त्या नेत्याने आणि संभाजीनगरचे खासदार आदरणीय भुमरे साहेबांनी अवघ्या 15 मिनिटात आणि आमचे पहिलेच नेते या सर्कलचे